जर तुम्ही रोजगार हमी योजनेत काम करत असाल किंवा तुमच्या गावात रोजगार हमीची कामं सुरू असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेत असे मोठे बदल केले आहेत ज्यामुळे आता बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य होणार आहे. वेतन उशिरा मिळाल्यास भरपाई मिळणार आहे. पीक हंगामात कामांबाबत नवीन नियम लागू होणार आहेत आणि संपूर्ण व्यवस्था डिजिटल होणार आहे. चला, राजपत्रातील प्रत्येक महत्त्वाचा बदल एक एक करून समजून घेऊया. ही महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील अधिसूचना आहे. महाराष्ट्र रोजगार हमी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान योजना 2026 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. या योजनेचा उद्देश फक्त रोजगार देणे नाही, तर जलसंधारण, ग्रामीण विकास, हवामान बदलाचा सामना, शाश्वत मालमत्ता निर्माण आणि ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्र बनवणे हा आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतःचा विकास आराखडा तयार करावा लागणार आहे. गावातील विकास कामांचे नियोजन अधिक वैज्ञानिक आणि डिजिटल पद्धतीने होणार आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला रोजगार हमी कार्ड दिले जाईल. नोंदणी ग्रामपंचायतीत किंवा अधिकृत डिजिटल माध्यमातून करता येईल. आता सर्वात मोठा बदल, ई-मास्टर आणि बायोमेट्रिक हजेरी. प्रत्येक मजुराची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल. त्यामुळे बनावट हजेरी आणि गैरव्यवहाराला मोठा आळा बसणार आहे. जलसंधारण, पाणी पुनर्भरण, ग्रामीण रस्ते, सार्वजनिक सुविधा, शेतीपूरक कामे आणि हवामान बदलाशी संबंधित विकास कामांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर जिओ टॅगिंग, ऑनलाईन नोंदी आणि डिजिटल मोजमाप अनिवार्य करण्यात आले आहे. कामाची मागणी केल्यानंतर नियमानुसार रोजगार देणे आवश्यक असेल. मजुरी 15 दिवसांच्या आत देण्याची तरतूद आहे. जर वेतन वेळेत मिळाले नाही तर 16व्या दिवसापासून विलंब भरपाई मिळेल. कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावली, प्रथमोपचार आणि आवश्यकतेनुसार बालसंगोपनाची व्यवस्था बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजे पीक हंगामात रोजगार हमीची नवीन कामे सुरू केली जाणार नाहीत, जेणेकरून शेतीसाठी मजुरांची उपलब्धता कायम राहील. म्हणूनच रोजगार हमी योजनेतील हे नवीन नियम प्रत्येक मजूर, शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामीण नागरिकांनी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशाच शासन निर्णय, योजना, परिपत्रके आणि राजपत्रातील विश्वासार्ह माहितीसाठी शासन साथीला YouTubeवर सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.